तो म्हणे मग थांब जरा तू ट्युशन मध्ये पाहिजे. लहान भावाने असता बिचारे कशाला भांडण करतो. आम्ही नाही का गाडी खेळत होते. तू म्हणे नाव घेते ओ सोंटे ओ सोंटे असं म्हणे. म्हणे नाव नको घेऊ बर तू. नमस्कार सगळ्याला. आता झालेली आपली पूजा गुरुवारची, कारण आज आखरी दिवस होता म्हणून. आणि तुम्ही म्हणता आज एकादशी आहे, तुम्ही कसं काय उद्या पण केलं. तर आम्ही आपला केळ्याचा शिरा केलेला आहे, कारण की उपासाला केळ्याचा शिरा चालतो ना. बावनबाला विचारलं तर बावनबाबाने तुम्ही केळ्याचा शिरा करू शकता म्हणे. तर मी केळ्याचा शिरा केलेला आहे. तर तेच आपल्या सवासी म्हणजे कुमाऱ्या कळायला जीव घालणारे. तर चला प्रसाद म्हणून, कारण की आम्हाला बावनबाबाने तुम्ही फळ बी दिलं चालतं, पण आमच्या खेड्यागावात काही फळ भेटत नाही कच्चे केळ्याशिवाय. पिकले केळ्यात लवकर दिसणार नाही, पण कच्चे तर दिसतील. तर मी तुम्हाला पूजा दाखवते आमची कशी मांडली म्हणून. तर बघा आपण अशी काही पूजा केलेली आहे आपल्या गुरुवाराची. आणि अशी काही ही आपली लक्ष्मी आहे, ही आमची रेणुका माता आहे. बाकी तिकडं आपली गणपती हे आहे आपला कृष्ण, तिकडं अन्नपूर्णा आहे. इकडं बाजूला गणपतीसुद्धा आहे. आणि इकडं आपण सुपारीचा गणपतीसुद्धा ठेवला. आपली तांदुळाची लक्ष्मीसुद्धा केली आपण. हा कळासुद्धा मांडलेला आहे, ही लक्ष्मीसुद्धा आहे. आणि ते आपले गोड गोड नारायणाचं फोटोसुद्धा ठेवले आपण. लक्ष्मीची पुस्तकं आहे बाजूला ठेवल्या मी ना. आणि अशी काही पूजा मांडली आम्ही ना. आणि पहा हे असं काही शिरासुद्धा केलेला आहे. हा तूप आणि साखर टाकून करायला आहे. आणि केळं आहे, दुसरं काही टाकेल नाही आहे. तर अशी मांडता आमच्या इकडे पूजा गुरुवाराची. आज मी ना केळ्याचे खांब बांधले नाही, कारण की आज लवकर करणं होतं ना. आज यायला खूप उशीर झाला वारातून, म्हणून केळ्याचे खांब काही बांधले नाहीत. केळ्याचे खांब असता माझ्या पूजेला. पोती वाचून घेतली लगेच आपल्या कुवारे कुमकाला जीव घालते आता लगेच, कारण मी दाखवलेला आहे मी ना. आता पोरी येते ना लगेच त्यांना वाढून देईन. आणि जे फक्त प्रसादासाठी बोलवणं आपल्याला, कारण आजची एकादशी आहे म्हणूनच. काय चालू आहे बाई? आता म्हणजे तू तिची वकील उडायली आहे की तू वकील उडायली नाही ते नाही म्हणते. सोनी पाकच काम करून आलेली आहे. तोंडा किती कोळ्याची भांडण गेली का कोळ्याची भांडण कत राहते. काय करशील बाई डोके मारीचं. तो वाटी गेलता रांची मम्मी एकदा. तुम्ही 3 जणी होत्या. हा मग तुम्ही तर 3 जणी, तो एकच होता. धरत्यांसाठी घराची वाटी घ्यायची. आता हे दोन आहे ना, हे 2 गणपती. आमचा गणपती इकडे खूप झालं का जेवण? चालू आहे. अजून जाणार वाटते. थोडं जवळ आहे. मजा नाही काय झालं आज देवी साहेब हाय की राणी ननद आहे ते. तुम्ही मी आता लागते का? कोण भूमी? हा सर पोरा ओ जागी मी ठाणे तेल का मी घेतो का ते पाय पहिल्यांदा पाय पुरवले तुम्ही माय. पोरीने सापडले ते काही तुले घरातले असतात 4. खूप छान. घरातले झाले चौथी पण आहे. मी नाही का 1 2 3 4. काय पण दुसरं गोर झाल्या रे 5 रुपये.
तुम्ही मस्त ते आज स्वयंपाक काय केला तुम्ही ना, कारण की स्वयंपाकासाठी काही नाही काही पाहिजे ना, तर आज स्वयंपाकाची तुरी दाण्याची भाजी करली मी ना शेंगदाणा लावून. तर कशी केली तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये, बघा तुम्ही. डाळी मागं केलेले आहे, पोळ्या करायले आणि थोडासा शिरा आहे तो गोड करायसाठी. आणि बाकी हे पा इकडे सांबार सोड केली घरच्या घरातला आणि तिकडे मेथी भाजीसुद्धा आहे नुसती खायले. तर असा की आजचा दिवस गेला आमचा आणि सकाळपासून संध्याकाळलो. आज खूप उशिरा पूजा केलेली आहे. आणि तुमची संक्रांत कशावर राहील ती मला कमेंट करून सांगा तुम्ही. आमची कशावर चालेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओ सांगणारच आहे मी, म्हणून सांगायला. म्हणजे संक्रांतीला तुम्ही काय करता आणि आमच्याकडे आम्ही काय करतो त्याच्याकरता तुम्हाला विचारतो एकदा यांना. आता कधी भिजवली आता लगेच पोळ्या करते मी, कारण की आता वारातून सगळेजण आले त्यांना भुका लागले असतील ना. सकाळी कोरडोडच केलं कारण त्यांना लवकर जाणं होतं म्हणून चटणी केली आणि पोळ्याच केली त्या दाण्याची चटणी तुरीची दाण्याची. तर आता मला चला गोळा वाटून भाजी करूया. तर पहिले शिरा करून घेतला, दिवस दाखवून घेतला देवाले, मग कुवारे कन्याकाला जीव घातलं आणि लगेच भाजी फोडून दिली. आता तवासुद्धा तपीला त्या घरघर पोळ्या करून घेते कारण की मामासुद्धा भूक लागली ना म्हणूनच. तर चला मग व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि संक्रांती कशा आली ती मला कमेंट करून सांगा. आणि पुढच्या व्हिडिओत तुम्हाला मी सांगेन आमच्या कशाची आली म्हणून. काय झालं व काऊन लडू राहिले फुसू फुसू पाहिजे किती मारले पाहिजे त्या पोऱ्यानं. असंच पाहिजे. काय केलं तुम्ही त्याले? लगेच ते काढला. हिने काही फुटाने केल्याची मस्त नाही मारलं. खाली काय दाखवू काय किती पडलं काऊन मग काऊन मारलं तुले? हा तू शाळेत भंगा झाली आमची. हा. तो म्हणे मग थांबला तू ट्युशन मध्ये पाहिजे. लहान भावाने असता बिचारे कशा भांडण करतो. आम्ही नाही का गाडी खेळत होते. तू म्हणे नाव घेते ओ सोंटे ओ सोंटे असं म्हणे म्हणे नाव नको घेऊ बरं तू. म्हणे काय बोललो तू बोल आता बोलून तुला काय करणार होईन अडून. तो म्हणे मग थांब जरा मग तो दाखव तू चापट मग दाखव तू. तो म्हणे मग दाखव तू चापट. मग तुला मारली मारून टाकली. थांब दाखव तू. तू म्हणे थांब दाखव तू. म्हणला हा थांब दोन मग थांबणार. तू मग म्हणे ट्युशन मध्ये पाहिजे. पार किती मार खावाली माझ्या पोरसाचं का तोंडा किती वर खाणार रडा लागली. आता काय करसा असं कोणाला मारू नाही. सोलेला आहेत नाव सांगा शाळेत जाऊन. मॅडम नाव सांगायचं. हो हे बी कशा बोलले ते त्याला हिचं काय लागत होतं हिले बोलले ते बोलते बोलते पाणी पोहायचं नकाचं विष तोंड तर दाखवत द्यायची कामी. पाणी केव्हा चट्टा पडा तोंडावरती का तू ट्युशनच्या मॅडमला कोण सांगितलं तुला? सांगायचं मॅडम फोन बी करता. तिचे पप्पानी का वरात झाले होते. आता इथं हा पेटातून जाता का तो काय माहित काय माहित. हा होते मी पाहिला 2-3 सांगतो बरं तू कोणता येतो मग मी पाहिला. मला सांगू कोणचा येतो. काय झालं पान तोडत काय सांगा मग काय केलं होतं तू काय केलं मी का तुम्हाला बिंका मी नाव घे मी काहीच नाही बोलताय. मारलं का त्यानं आलू चला ना